गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण बघा, बरेच वाजलेलं इथं. आणि आंबा झाला बरं का उभा, पण कालच्या वाऱ्यात नाही पडला. मग काय माहिती आता काय व्हायचंय ती. उभा तर केला या, निम धुणं राहिलं होतं, फोन आला होता म्हणून तशीच गेली. पाणी व्हायला गेलं वाटतं. गुरांना पाणी दाखवायचंय, खाया टाकायचंय. ऊन तर बघा कसलं लागतंय. आज सकाळपासूनच वारं सुटले. सकाळ थोडं उन्हाला सांडगं लावल्यात. परत लय ऊन वाढतं या, मग परत घरात नेऊन ठेवावं लागतं. म्हणलं आज वाईस थोडं हाय ऊन कमी आहे म्हणून सकाळीच टाकलं होतं, ठेवलं होतं उन्हात वाळत्यात. कारण का आज तर काय नाही जमायचं सांडग्याच्या ऑर्डरी टाकायला. पण कुरिअर सगळ्याचे सांडग्याचे सोमवारी टाकणार नाही, कारण का वातावरण थोडं पावसाचं असल्यामुळं थोडं कडक वाळून द्यावं लागतात. कसं कॅरी बॅगमध्ये परत पॅक करून पार्सल टाकायचं म्हणलं 1-2-3 दिवस लागतं, म्हणून चांगले वाळवायच्यात. आणि बापू कुठं गेलं बाप? मी आलो, माझा व्हिडिओ काढ. आणि तवर तर गेलं. मी धुणं धुत आले. निम्म धुणं राहिले धुयचं, निम्म राहिले. आणि स्वयंपाक तर झाला हो का. ह्याच्यात भात केलाय, वरण केलंय आणि चपात्या करायच्या राहिल्यात. सरपणाचा लावलाय ढीग मस्तपैकी आणून. काल सरपण होय आत्या, सरपण आणून ठेवले हो का. ढीग लावलाय एक नंबर. गॅस कशाचा? गॅस तर आपल्याला चहाला गॅस लागतो. गॅस स्वयंपाकाचं काही हे नसतं एवढं. भांडी पाऊस किती आला तरी गुरांची वजी चाललंय दोघीच. लय गरम होतं, इतकं ऊन लागतं. व्यापार पडदा नाही लावला, एवढा अंधार केलाय घरात. त्यातनं तुला माहितीच नाही काढ की, लय अंधार झालाय. दारच उघडते आणि घम व्हायचं पार. तुमचा चूल चालू, दरवाजा इतका पॅक लावलाय त्याला, परत पडदा. आता अवघड झालं गे. कसं चाललंय दिवसच तोंडावर चपात्या भाजत्या. हो कसं व्हायचं? 4 चपात्या भाजायला म्हणलं तर एवढं येरबळ कशी बाय माझी काम करायची या. जर काटक्या पुढं चल. अगं बा गॅस संपलाय आपला. हो ना, मग काय तर. सरपणाचा एवढा ढिक्का येडमण लावलाय वेग. चपात्या लय जाळू नको, मापातच कर, व्यवस्थित भाजत जा. तिला स्वयंपाक शिकवायचा आता. अजून 15 दिवस हाय शाळेला सुट्टी तवर. आता उन्हाळा वैग पावसाळा लागला की आता. मागल्या वेळेस आजी काय म्हणली उन्हाळ्याला कडक आहे, आता पाऊस लय पडणार. आणि साधी वीज सुद्धा भरली नाही पावसाने. भरलेली आता सुरुवात. अगं आता तर सुरुवात झाली पावसाळ्याला, तर लगेच वीर भरती का? नाही, मागल्या वेळेस चाललंय ग. होय, आजा नातीचा स्वयंपाक चाललाय दरवाजा लावून. म्हणलं काय गुरं पाणी दाखवत होती, म्हणलं चला ह्यांचं काय चाललंय बघा. गुरं पाणी दाखवली. आता झालंय, आवरलंय बाहेरचं काम. कपडे वाळू घातली, टाकी भरली, तरी इकडची राहिली अजून. नळ्या जोडून हे करावं लागतं. हाय की मग येरीत पाणी आता. अगं आता 11 वाजले, जीव दे की माणसाला. अगं इकडे बसून भात की बाळा चपाती तू. हे का हे असं असतं हे पोरीचं. आमच्या पोरगीत लय नेमताळ्यागत करते. अगं दरवाजा पडन, थम्मी उघडते. पाडचीन म्हटलं तरी मोडचीन तू. चालूचा घोटाळा करचीन. हा, पायाला सर्दी तुझ्या माझ्यासारखीच आहे सर्दी. असं चाललाय ह्यांचा स्वयंपाक असू द्या. तर त्याला एक व्हिडिओ काढा म्हणलं. ही मी काय म्हणते, दूध घालून आली का? आली ना, बरोबर. तर बापू आले लगेच येऊ जाऊन. तुमचं ओळखलं ना? बर, आम्ही म्हटलं रानातच गेलाय.
रानात जाऊन आलो असं येडा मारून लाकडीहून. आता तू 100चं टाकायची म्हणल्या म्हणून लाकडीहून याडा मारून आला पेट्रोल संपून. अवघड झालं बापूच. आणि हे टरपालं फुटलंय ते टाकायचं या. आणि ते कुठं टाकायचं आता? कारखान्यावरच आहे ते. 100 आणि 100 द्या गाव 200. बरोबर. हा, आणि काय राहिलंय का? काय नाही तेवढंच आहे ना? तेवढंच. बर चला मग मी उरकते माझं. आम्ही जायलो कारखान्यात दोघं जणी भवानीनगरला. म्हणजे कारखाना होते सगळे कारखान्या म्हणतात म्हणून तुम्ही म्हणता कुठं म्हणजे मग भवानीनगरला म्हणून सांगितलं. आणि गाडी उन्हात लावल्यावर तर चार्जिंगच होत नाही. ज्ञानेश्वरी गाडी इथनं काढून सावलीला चार्जिंगला लाव. अण्णा कुठं गेलाय? चला उठा जेवायला. घे जेवून आणि त्याला म्हणा गाडी सावलीला चार्जिंगला. उन्हात नको लावू. लय तावायला लागले उन्हात. हा उठता जाऊ द्या. चपाती ही वरण भातन हिन केलं या. घे जेवून उरक. तिला सिट डाऊन कर की. तर हा व्हिडिओ इथं संपवती. चला पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळं सारा घाम 3 वाजले की पाऊस यायला सुरुवात होती. बापू मला खावा त्या मला अजून डोकं विचारायचं तर असू द्या. बाय. हा व्हिडिओ इथं संपवते.